आईस गोला घ्या, आईस गोला, आईस गोलावाले, आईस गोलावाले, या या लवकर या, लवकर या. या लवकर या, लवकर या. थंड थंड आईस गोला, या या. 15 रुपये, 15 रुपयाला एक. थांबा काकाजी, मी पैसे घेऊन येते. नाही तर एक काम करा काकाजी, आईस गोला द्या, मग पैसे आणून देते. नाही नाही पोरी, त्याच्या पैसे आणा आधी, मग आईस गोला मिळेल. हो हो आणते, थांबा इथेच थांबा काकाजी. या लवकर या, लवकर या. आईस गोलावाले, आईस गोलावाले, पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये आलेला आहे आईस गोला. या या लवकर या, लवकर या. अरे वा, आमच्या गावामध्ये आईस गोलावाला. सांगा का पाहिजे, आईस गोला पाहिजे की डिश पाहिजे? काकाजी आईस गोला पाहिजे, पण आमचं घर तिकडे आहे ना, मी इकडे आपल्या मैत्रिणीच्या घरी आली होती. कोणाकडे आहे घर? इथून समोरच्या मोडीवरून उजवा हात घ्यायचा, मग दुसरी गल्ली येते, तिथं आहे आमच्या घर. येता का तुम्ही तिकडे? हो हो येतो ना. आता पूर्ण गावच घुमायचं आहे मला. काकाजी तुम्ही आमच्या गावामध्ये पहिल्यांदा आले का? आईस गोल्यावाले एकही येत नाही बा आमच्या गावामध्ये. हो हो मी पहिल्यांदाच आलो, आता म्हटलं जाऊन पाहावा. चालेल चांगला, तर मग आठवड्यातून एकदा फेरी टाकेन मी. हो का, घेतील ना काकाजी, भरपूर लोक घेतील आमच्या गावामध्ये. या मग काकाजी, एक काम करा, त्या समोरच्या चौकामध्ये या, आम्ही येते मग तिथं पैसे आणते. हो हो असं सरळ सरळ या आणि मग उजव्या हातावरची पहिली गल्ली पकडा. हा ठीक आहे ठीक आहे, येतो येतो पोरी. ते येते का नाही बा पहिलीवाली पोरगी? गेली तर आतापर्यंत याचीच आहे, जवळच घर आहे म्हणत होती. असेच करतात हे मुलं. गेली असेल घरी, तिचे आई वडिलांनी नाही म्हटलं असेल, बसली असेल का फालतू तिच्या वाट पाहत बसू. जातो आता समोरच्या चौकात, त्या पोरीनं म्हटलं ना, जातो आता. मग नंतर वापस इकडे येऊन जाईन. आईस गोलावाले. मोठा करते बापा बहिणी, या उन्हाळ्यामध्ये लाईट गेली ना, मोठा करते. नाही तर का ताई, किती लोडशेडिंग वाढली आहे बापा. दुपार झाली का बरोबर लाईट जाते. एकदम आता आराम करू ह्या वेळेस. नाही तर का बहिणी, शहरात कुठं जाते बापा, आपल्या खेड्यापाड्यावरच आहे असा. उलटा खेड्यापाड्यामध्ये लाईट द्यायला पाहिजे 24 घंटे. आता नाही, खेड्यापाड्याचीच लाईट काढतात. नाही तर का ताई, लाईट बरोबर राहत नाही तर बरोबर पाणी नाही होत. शेतामध्ये कोणाकोणाच्या 1-2 बांध्या मेल्या धानाच्या, किती नुकसान झाली. 24 घंटे लाईट राहिली असती तर बरोबर पाणी झालं असतं. 12-13 घंटे लाईट राहते, 7-8 घंटे लाईट गायब. 12-13 घंटे पाणी दिला, मग 7-8 घंटे लाईट नाही राहत. तो पाणी तिथल्या तिथं जिरून जाते. कास्तकारांची ना मोठी फजिती आहे बाबा. इकडूनही मारते ना तिकडूनही मारते कास्तकारांना. ताई चहा नाही म्हणता, पोहे बनवू का? बाबा वहिनी, कोणत्या पोटात पोहे खाईन, आता जेवण केले नाही, इकडे चाली. आता 11 वाजेच पोहे बनवता का? नाही म्हटलं तुम्ही चहा नाही पिऊ म्हणता की नाही, तर म्हणले पोहेच बनवून देते. नाही नाही बाबा, चहाही नाही पोहेही नाही. का बनले आहेत आई ते पोहे? नाही नाही बाबा, ते बासी पोहे तुम्हाला चालीन का? नाही, पोहेचं नाव घेतलं की नाही म्हणून म्हटले. नाही नाही ताई, तो का झाला, राधाताईचे सासू आणि ते राधाताईकडले भाऊ यांना बोलवायला गेले आमच्या इथले गुड्डीचे बाबा. सकाळी नाश्त्यासाठी मी गुड्डीजवळ पोहे बोलावली 1 किलो, तर काही आलेच नाही. राधाताईची सासूही नाही आली आणि ते भाऊही नाही आले. का बाबा वहिनी, तुम्हीच तसे म्हणून बोलवता? एवढा मान राहते? बोलवायला गेले कोणी तर बोलवायला येत नाही ना, काही नाही. मी राहिली असती ना, मी तर याच्यानंतर गेलीच नसती कधी बोलवायसाठी. आता सांगते वहिनी, आता समोर येतील ना, जातच नाही बिलकुल. नाही नाही सूर्यकांत ताई, तसा काही नाही. का तसा काही नाही म्हणता? मग भाऊ बोलवायला गेला तर यायला पाहिजे ना त्यांनी. नाही नाश्ता केला असता, चहाच केला असता, पण यायला तर पाहिजे ना. एवढा मोठेपणा दाखवा लागते का? असतील आपल्या घरचे मोठे, कोणी मानानं बोलवला तर जावा बाबा त्यांच्या घरी. आता सांगतो वहिनी, बिलकुल नाही बोलवायचा. मी राव का कोणी राव ते, मग आपला अपमान केला ना, बिलकुल नाही बोलवायचा. नाही नाही सूर्यकांत ताई, तशी गोष्ट नाही आहे. त्यांची तयारी झाली होती ना गावी जायची, मग कसे कसे येतील? का म्हणता वहिनी, तयारी झाली होती गावी जायची, गेले खरं आता? हो सकाळीच लवकर गेले ना, हे बोलवायला गेले तर नाश्ताच करत होते. ते त्यांची गाडी 8 वाजे काहीतरी येणार होती खरं न्यासाठी, म्हणून नाही आले. असं का, मला वाटलं की बोलवायला गेले तरी नाही आले. नाही नाही, ते तसे मान वगैरे बघत नाही, कधी बोलवला तर येतात वगैरे म्हणा. आता ते लहानशी पोरगी होती ना मीर, तिच्या याच्यानं म्हणून ते लवकर गेले. मग दुपारी कसे गरम गरम वाफ लागते ना गाडीची, म्हणून ते नाश्ता बिस्ता करून लवकर गेले. आणि मग सायंकाळी हा पाणी पावसाचा मोसम होते. नाही नाही बहिणी, तू सकाळी जाणं परवडते, पण सायंकाळी नाही परवडत जाणं. ते उन्हाच्या लपेटा लागतातच सायंकाळी गेला तरी. 5-6 वाजेपर्यंत ते लागतातच. असे त्या मोठ्या खराब असतात बाबा. हो नाही तर का, म्हणून मग ते सकाळीच गेले लवकर. चांगला झाला ना, म्हणून म्हणत होती आता पोहे आहेत तर बनवतो. नाही नाही होतील ना एखाद्या दिवशी.
आता शांताताईला करमत नसेल बापा, उदास उदास वाटत असेल. हो नाही तर का ताई. सांगू का सूर्यकांत ताई, मीर ना 2.5 महिन्याचीच आहे तरी पण ताईकडे पाहून अशी हात काढत होती म्हणे ताई. हो ताई दिसली का ते मीर आपल्या मम्मीकडे राहत होती ना, तशी हात काढत होती म्हणे. खूप अकरला असेल बापा शांताताईला तर. हो वाटेल 1-2 दिवस वाटेल, मग काही नाही वाटणार. माया झाला आहे वहिनी, हे सगळी माया झाली. आपल्या घरी कोणी पाहुणे आले 1-2 दिवसासाठी आले, मग ते गेले तर कसं वाटते. दिवसभर असा करमत नाही. आणि आता तर ते राधा आता 2.5 महिने झाला इथंच होती. राधाई आणि मीरही. शांतताईला ना जास्त चक्रेल 2-4 दिवस ना करमणारच नाही बा त्यांना. पण बरं आहे आता फोन आहे तर बोलणं होऊन जाते फोनवरती. वहिनी मावशी कुठे गेल्या तर? आई ना ते महिन्याचे पैसे उचलायसाठी बँकेत गेल्या. भाऊसोबत गेली का मावशी? हो त्यांच्यासोबत नाही तर का, एकट्या जातात का? आता ना जमाच नव्हते झाले आईचे पैसे. त्या दिवशी गेले होते, हे पुस्तक नेला होता चेक करायसाठी, तर 2 महिन्याचे काहीतरी पैसे आले आहेत खरं. हे लाडली बहिणाचे पैसे सुरू झाले ना तेव्हापासून हे निराधारीचे पैसे महिन्याने जमा नाही होत. 6-6 महिन्यांनी 4-4 महिन्यांनी असे पाठवतात. तुम्ही आणले का वहिनी लाडली बहिणाचे पैसे उचलून आणले? हो मागेच आणले ना. आता ह्या महिन्याचे झाले का तर माहित नाही बाबा जमा. तर काहून तुम्ही नाही आणले का? नाही ना वहिनी, गेली मी 2 वेळा. तर पोस्टामध्ये पैसेच नव्हते राहत. काहून ताई पोस्टात पैसे काहून नाही राहत होते? पहिल्या दिवशी गेली तर त्या दिवशी म्हणते लिमिट संपली म्हणते. मग नंतर 2-4 दिवसानंतर गेली तर तेव्हाही म्हणते लिमिट संपली म्हणते. किती राहते लिमिट तर का माहित? विचारलं नाही का मग तुम्ही? विचारली, बोलली मी त्याला. म्हटली त्या दिवशी आली होती तर वापस गेली म्हटली. माझ्या खात्यावर पैसे आहेत म्हटली ना, तुम्ही देत नाही म्हटली. का म्हणे मग? म्हणे तुम्ही 10 वाजे इथे या म्हणे पोस्टामध्ये, 1-1.5 तासामध्ये पूर्ण पैसा वाटप होऊन जाते म्हणे. त्याच्यानंतर वाचतच नाही म्हणे पैसे म्हणे. हो का, एवढी बिडबिडी राहते का माहित बापा. तुमच्या इथले भाऊ जातात तेव्हा चालले जावं त्यांच्यासोबतच. हो आता तसंच करीन. बघतो आता उद्याच चालली जाते 10 वाजेकडे. मम्मी काहून कुठे? मम्मी आईस बोलावाला आला ना, घेऊन दे ना आईस बोला. चल ना मम्मी, जाईल ना. नाही तर कुठं आहे आईस बोलावाला? आवाज इथं नाही येत. आता आम्ही इथंच तर बसले आहो ना. येऊन राहिला ना मम्मी, इकडे येऊन राहिला. तू कुठं गेली होती एवढ्या उन्हामध्ये? डालीच्या घरी गेली होती ना मम्मी. येत होती तर दिसला. आता मग मी आलो लवकर. त्याला सांगितलं इकडे यासाठी, तर येऊ दे ना. मग इकडे येईल ना आपल्या घराकडे. नाही मम्मी, आपल्या घराकडे कुठे येईल? त्या गल्लीमध्ये येईल. चल ना मम्मी तिकडे. त्याला माहित आहे का आमचं घर कोणतं आहे म्हणून? मम्मी दे ना पैसे, मम्मी दे ना पैसे, मम्मी दे ना. तो जाईल ना, आईस बोलावाला जाईल ना. मम्मी दे ना पैसे. काय आहे सिटी? थोडाशी लेटली होती, आता डोळ्यात लागत होता तर आली आणि पैसे दे लावून राहिली. कशाला पैसे पाहिजेत तुला? आरामही नाही करू दे बाबा हे पोरगी थोडा वेळ. मम्मी आईस बोलावाला आला ना, मम्मी आईस बोलावाला आला ना. दे ना मम्मी 15 रुपये. बापा 15 रुपये? 15 रुपये म्हणते आईस बोलावाला. 10 रुपयाला तर मिळते ना. लहान पोरीबारींना पाहून जास्त रेट सांगते का आईस बोलावाला? भलता शहाणा आहे ना. आणि सिटी ते आईस्क्रीम खावा, आईस बोला नाही खावा बापा, नुसता बर्फ राहते. नाही ना मम्मी, मला आईस बोला पाहिजे ना. किती दिवस झाला म्हणत होती आईस बोला पाहिजे म्हणून. आता आपल्या गावी पहिल्यांदा आला. कुठे येते आपल्या गावी? घेऊन दे ना मम्मी, दे ना मम्मी पैसे दे, मीच जातो ना घेतो. हो भलती शहाणी आहेस तू. ठागवते तू आईस बोलायला, तुला ठागवते. 10ला आईस बोला मिळते आणि 15 रुपये सांगते तुला. मम्मी तो जाईल ना मम्मी, त्याला काम म्हटली होती. दे ना मम्मी पैसे, दे ना मम्मी. चल बरं, कुठं आहे? चल बरं. त्याला म्हणते मी विचारते किती रुपयाला देते तर. चल बरं. चल बापा मग, चल लवकर चल. मम्मी उठ ना, लवकर उठ ना. हो ना माझी माँ उठते ना बापा, तोंडातून निघाला की बस. मम्मी चल ना. थांब ना बाबा, पैसे तर धरू दे का. चल लावताय. माझ्या जवळ पैसे आहेत का? थांब पैसे काढू दे. चल ना मम्मी लवकर. हो माझी माँ थांबते ना तो. बापा मोठी घाई आली, पैसे तर काढू दे. अरे पांडू थांब ना बापा, कुठं खिचत नेते मला. थांब ना बापा, पडून जाईन मी बुडगा माणूस आहे, पडून जाईन बापा. थांब. आजी चल ना लवकर, आजी लवकर चल ना. तो जाईल ना, आईस बोलावाला जाईल ना. कुठं आहे आईस बोलावाला? खिचू नको बापा, पडून जाईन मी. आजी आत्ताच आवाज आला, इथून गेला तिकडे समोरच्या चौकात भेटेल ना. चल ना आजी. अरे बापा, तर त्याला थांब काम नाही म्हणला, त्याला खिचत नेऊन राहिला. पडून जाईन बापा. थांब, जा तू समोर जा. मी येतो आपल्या चालीनं बरोबर. जा तुझ्या समोर थांब. आजी येशील ना? हो ना बापा, येतो ना. आणि वर येतो का? फुकटात देते का? मला खिचत नेऊन राहिला. माझ्याजवळ आता पैसे आहेत का इथं? काहून आजी, तुझ्याजवळ पैसे नाही आहेत का? अरे बापा, माझी पिवसी पलंगावर आहे ना. काही विचारत नाही, काही नाही. हात धरते ना, खिचू आणते. जा तू थांब, मी आणतो, पिवशी धरून येतो. जा आजी येशील ना? हो ना बापा, येतो म्हटले तरी.
नाही नाही आजी, तू पिवशी आण, मी इथंच थांबतो, तू येशील नाही. हट बापा, ह्या पोराला धीरच नाही आहे. तो जाईल ना मग आईस गोल्यावाला, मग तसाही बोंबलशीन. हां, सगळं सामान इकडे तिकडे फेक टाक करशील, आईस गोला नाही मिळेल तर. जा थांबव, आणतो मी, पैसे घेऊन येतो ना. मग तर मोठा जिद्दीला आहे तू. काही नाही मिळाली कोणती वस्तू तर मग घरच्या सामान इकडे तिकडे फेकते. का आजी, काही पण? नाही तर का, आणतो म्हटली ना मी, पैसे घेऊन येतो. जा तुझ्या, थांबव जा. ठीक आहे आजी, येशील? हो ना बापा, येतो ना. अजी, आईस गोल्यावाले थांबा जी. अरे हळू ना पांडू, हळू न जा, पडशील. तेवढ्या धावत नको जाऊ, थांबते ना तो, कुठं जाते तर माहित नाही. चल बापा, पिवशी आणतो ना, जातो. नाही तर अजून बोंबलेल उभ्याने, आजी आली नाही म्हणून. गोल्यावाला भाऊ, 2 मिनिट तिथं थांबू नाही शकले? अजी ताई, थांबलो होतो. मला वाटलं आता हे पोरगी नाही येणार. ही पोरगी गेल्यानंतर एक मुलगी आली होती. ती म्हणते दुसऱ्या चौकामध्ये चला म्हणते, आमच्या घर तिथं जवळ आहे म्हणते, तर म्हणून इथं आलो मी. का बाबा माहित नाही, उन्हामध्ये इकडे तिकडे फिरवायला लावता? अजी ताई, कोणी मुलं जातात घरी आणि वापस येतच नाही, मग का वाटच बघत राहायचा का? कितीला म्हटलं? कितीला देता गोला एक? 15 रुपये ताई, 15 रुपये. बाबा काही रेट सांगून राहिले ना तुम्ही. 15 रुपये? 10 रुपयाला तर आईस गोला मिळते आणि 15 रुपये म्हणून राहिले. म्हणजे का आम्ही कधी आईस गोला खाल्लाच नाही का? अजी काकू, 10लाही मिळते, पण कसं ते आम्ही कतरी बितरी टाकून देतो ना, म्हणून 15 रुपये. नाही दादा, तुम्ही ना खोटे बोलून राहिले. कतरी टाकूनच मिळते 10 रुपयाला. ते काय म्हणतात बापा, ते का कोणती तर डिश म्हणतात ना, प्लेटमध्ये नाही ग्लासीमध्ये देतात. हां, ते वाटल्यास 15 रुपये घेतात. माहित आहे मला, मी खाल्ली आहे ना भाऊ. अजी ताई, तुम्ही हा आईस गोला तर खाऊन बघा. सगळा मिळते इथं आईस गोल्यामध्ये, खोबरा किस, कतरी आणि कलर पण 3 आहेत. सांगा, देऊ का? का झालं हो रजनी? कोणता ताई 15 रुपये आईस गोला म्हणून राहिले हे दादा? त्यांना म्हणत आहे मी 10 रुपयाला लावून द्या, तर नाही म्हणून राहिले. हे ना रजनी, 15 रुपयालाच तर जिकडे तिकडे आईस गोला मिळते ना, 10 रुपयाला कुठं खाल्लं तर माहित नाही ना. काही बोलते. गुड्डी ताई, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू शिटी. कुठं होती तर तू? मी गावी गेली होती ताई, आजच आली सकाळी, मामाच्या गावी गेली होती. गुड्डी ताई, मला पेढे पाहिजे. पेढे वाटला ना बापा, आता तू नव्हती तर आम्ही काय करून? पेढे वाटला, झाले वाटून आमचे पेढे. नाही, मला पाहिजे बाबा पेढे. आता कुठले पेढे? ठीक आहे, आईस गोला खाऊन घे तू आमच्याकडून. अरे वा, मला कोणत्या मावशीकडून आईस गोला. अरे वा. बोला जी, किती देऊ आईस गोला? बघा भाऊ, या माझ्या मुलीला द्या एक आईस गोला, ना माझ्या ननदबाईला द्या एक आईस गोला, आणि ते मुलगी आली आहे ना आधी, तिला एक आईस गोला द्या. अजी ताई, पण त्या 10 रुपये आईस गोला म्हणून राहिले ना, नाही परवडत 10 रुपये. नाही, ते पैसे मी देईन. मम्मी तू नाही घेत का? तू पण का बाबा? अजी काकाजी, माझ्या मम्मीला पण द्या. आम्ही 3 आणि हे सिटी एक 4 आईस गोला. मम्मी काकूला पण घेऊन दे ना, 5 आईस गोला द्या. हो बापा, मलाही पाहिजे. पार्टी पाहिजे कोणता ताई तुमच्याकडून. त्या दिवशी पेढाही मिळाला नाही का? सांगते रजनी, पेढा वाटला तरी तुला नाही मिळाले का? कुठं मिळाले ताई? एकही तर नाही मिळाला पेढा, सगळे संपून गेले. हो का? आता ठीक आहे, तूही खाऊन घे आईस गोला. झालं ना सगळ्यांना? अजून पाहिजे का कोणाला? माझ्या नातवाला दे भाऊ, माझ्या नातवाला दे का? हो ठीक आहे आजी, देतो. बाप रे बाप, सगळे जणी आईस गोला खाऊन राहिले ना. बघ बरं पांडू, एवढे जण तर इथं आईस गोला खात होते आणि तुला जा म्हटली तर थांबून राहिला तिथं माझ्या येतपर्यंत. ना लायक कुठला नाही तर. थँक्यू मावशी, आईस गोला घेऊन दिला तर. ए सिटी, तुला कोण आईस गोला घेऊन दिला? मला मावशीने घेऊन दिला. गुड्डी ताईचा रिझल्ट लागला ना, गुड्डी ताईला छान पर्सेंटेज आले. मी नव्हती, मला पेढा नाही मिळाला, म्हणून मावशीनं घेऊन दिला मला आईस गोला. गुड्डी ताई, मलाही तर पेढा नाही मिळाला ना, मलाही आईस गोला पाहिजे. वा हो कुंता, वा मस्त काम आहे तुझ्या. सगळ्यांना आईस गोला चारून राहिली आणि मला नाही चारत का? चारतो ना मावशी, चारतो. घ्या आईस गोला भाऊ, द्या त्यांना 2 आईस गोले द्या. हो देतो. बाप रे बाप, काही आईस गोले खाऊन राहिले ना सगळे जण. गरमी होऊन राहिली म्हणून का? कोणता शांत ताई, ये आईस गोला खा तू पण. नाही बाबा, नाही तुम्हीच खा, मी नाही खात आईस गोला. खाऊन घे ना शांत, खाऊन घे. कोणता देत आहे पार्टी? पार्टी? कशाची पार्टी देऊन राहिली कोणता? ते गुड्डीला चांगले मार्क मिळाले ना, 10वी मध्ये होते तर त्याची पार्टी देऊन राहिली. खाऊन घे तू हे आईस गोला. नाही बाबा, मला झाली पार्टी, मिळाली मला, पेढे मिळाले ना, झाला. ताई घे ना आईस गोला, घे ना ताई. नाही हो कोणता, खा तुम्ही, खा. घ्या ना शांत ताई, आता सगळे जण आता खाऊन राहिले, आता तुम्ही एकटेच आहा ना. घ्या.
बहीण देत आहे पैसे म्हणून नाही खात का? नाही नाही, माझा मन नाही आहे आईस गोला खायचा. खा ना बाबा शांताताई, खा खा. आता ते तुमची लाडो गेली म्हणून उदास आहात हो ना? हो बाबा, थोडासा वाटत आहे म्हणून आता कुंताकडे आली होती. तर हे तर मस्त इकडे आईस गोला खाऊन राहिली. घरी ना असं करमत नाही, सुना सुना वाटते. म्हणूनच म्हणते खाऊन घ्या थंडा थंडा आईस गोला, बरा वाटेल. मावशी घे ना, नाही खात का तू आईस गोला? घे ना मावशी, आता सगळे जण खाऊन राहिले, चांगला आहे आईस गोला, घे मावशी. घेऊन घे ना शांत, आता एवढे जण म्हणून राहिले तर. ठीक आहे बाबा. अजय आईस गोले आले भाऊ. हा 3 बनवा, 3 आईस गोले. हो जी हो, बनवतो. अरे वा, मस्त आईस गोला आहे, मस्त एक नंबर. सांगा ताई, तुम्ही 10 रुपयावाला आईस गोला कुठे खाल्ले होते? असा होता का आईस गोला तो? नाही नाही भाऊ, असा नव्हता. छान छान बनवले आईस गोला. दादा पैसे किती झाले? पूर्ण आईस गोले झाले तुमचे हे 3 आणि ते 5, 8 आईस गोले झाले. ताई 120 रुपये झाले. हो का, ठीक आहे, देते. आता म्हणाल नको बाबा की मला पेढे नाही मिळाले म्हणून. आता आईस गोला पण चारली तुम्हाला. नाही नाही, आता कशाला म्हणून, झाला ना, पेढा नाही मिळाला तर आईस गोलाच सही. बरं तर ठीक आहे मंडळी, आता कोणता देत आहे बाबा आईस गोला पार्टी? तिच्या मुलीला 92% मिळाले 10वीला. आता हे सगळे तिच्याकडून आईस गोला पार्टी मागत आहेत. आणि दिलं पण कोणतानी. तर मग कशी वाटली व्हिडिओ आजची? व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि हो, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर मराठी आर्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.